मित्रांनो, पाहू शकता कांदा लागवड आपली आता येथे चालू झालेली आहे आणि जशी जशी आपली लागवड पुढे पूर्ण होत चालेल त्या पद्धतीने आपण कांद्याला पाणी देत आहोत। रोप मित्रांनो कमकुवत असतं, त्यामुळे झपाट्याने मागून पाणी देणं आपल्याला गरजेचं असतं। म्हणजे रोप जे आहे ताबडतोब इथे जमिनीमध्ये ॲक्टिव्ह होतं, मुळी रुजली जाते। जी नवीन मुळी असते ती ताबडतोब इथे फुटण्यास सुरुवात होते। तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो पाहू शकता स्प्रिंकलरने आपण पाणी देत आहोत। स्प्रिंकलरचे फायदे मित्रांनो सांगायचे झाले तर कांदा लागवड केल्यानंतर स्प्रिंकलरचं जे पहिलं पाणी आहे ते येथे खूप महत्त्वाचं असतं। पहिलं पाणी किती वेळ द्यायचं हा पण मुख्य प्रश्न आहे। कांदा लागवड केल्यानंतर पहिलं पाणी आपण 7 ते 8 तास कांद्याला लगातार देणं गरजेचं असतं। स्प्रिंकलरचे फायदे सांगायचे झाले तर रोप जे असतं ते आपल्या दंडाच्या पाण्याद्वारे वाहून जातं। म्हणजे वाफेमध्ये पाणी गेल्यानंतर बरंचसं रोप येथे खंगळून जाण्याचा संभव असतो, म्हणजे वाहिलं जातं। तर ते येथे वाहत नाही, म्हणजे स्प्रिंकलरमुळं निश्चित कांदा रोप जे आहे ते जागेवरच रोपून जातं, वाहण्याचा संभव नसतो। आणि पाणी आपल्याला वापसा कंडिशननुसार देता येतं, म्हणजे मोजकंच पाणी आपण आपल्या कांदा लागवडीला देऊ शकतो। तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो पाहू शकता स्प्रिंकलरने पहिलं पाणी असू द्या किंवा दुसरं पाणी पण आपण स्प्रिंकलरने देणार आहोत। आणि तिसरं पाणी व्यवस्थित कांदा रोपल्यानंतर 3 नंबरचं पाणी आपण फ्लोने येथे देणार आहोत। तर इकडे पण पाहून घ्या, तुम्हाला काही कमेंट वगैरे द्यायचे असले तर निश्चित कमेंट देऊ शकता। लागवड वगैरे कशी झालेली आहे पाहू शकता आपण। आता इथून पुढील नियोजन तर तुम्हाला मी देणारच आहे, पाहू शकता। पहा इकडे पण पाहून घ्या, अशा पद्धतीमध्ये कांदा लागवड आहे। निश्चित कमेंट मित्रांनो येथे देऊ शकता लागवड कशी झालेली आहे। तर पूर्ण नियोजन कांदा जे आहे ते आता तुमच्या समोर येणार आहे। आपल्याला काही शेतकऱ्यांचे कमेंट होत्या की वाफ्याचं जे अंतर आहे ते लांबी रुंदीमध्ये किती आहे। तर लांबीमध्ये याचं अंतर आपण 25 फुटाचं ठेवलेलं आहे आणि जी रुंदी आहे ती 5 फुटाची आहे। आपण 5.5-6 फुटाची रुंदी पण इथे ठेवू शकता। आपण आपल्या स्प्रिंकलरच्या नियोजनानुसार याची लांबी ठेवलेली आहे 25 फुटाची, जेणेकरून स्प्रिंकलरच्या एका घेरामध्ये पूर्ण वाफ्याचं अंतर आपलं येईल, कारण आपले जास्त हाल होणार नाहीत। या हिशोबाने मी अंतर ठेवलेलं आहे। तुम्ही फ्लोद्वारे असेल किंवा ड्रिपद्वारे असेल, ड्रिपच्या MM साईजमध्ये जी नळी असते त्या नळीच्या हिशोबाने आपलं पाणी किती लांब अंतरवरती जातं या हिशोबाने नियोजन करा। तर मित्रांनो आपला कांदा जर ड्रिपवरती असेल तर ड्रिपवरती आपण एक रात्रभर किंवा दिवसभर येथे ड्रिप चालू शकता। जे पहिलं पाणी आहे कांदा लागवड झाल्यानंतर ते आपण एका रात्रीचं किंवा दिवसभर मित्रांनो 8-9 तासापर्यंत ड्रिप चालू शकता, जेणेकरून पहिलं पाणी महत्त्वाचं असतं। पूर्ण कांद्यावरती हे पाणी मित्रांनो जाणं गरजेचं असतं, जेणेकरून जी पहिली मुळी आहे ती ॲक्टिव्ह होईल। पहिली मुळी ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला पहिलं पाणी चांगल्या पद्धतीने देणं खूप असं गरजेचं असतं। आणि नंतरचं जे सेकंड थर्ड पाणी आहे ते आपण थांबून पण म्हणजे देऊ शकता, जेणेकरून जी आपली जमीन काळवटीची जर असेल तर आपण 8 दिवसाचं अंतर यामध्ये ठेवू शकता। आपली मध्यम जमीन असेल तर आपण 4-5 दिवसाचं अंतर इथे ठेवू शकता, जेणेकरून आपली मुळी एकदा रुजू झाली म्हणजे पाण्याच्या शोधात ती नंतर वाफसा कंडिशननुसार ऑटोमॅटिक पाण्याच्या शोधात जाते। आणि पाण्याच्या शोधात जसजशी मुळी जाते तशी कांद्याची ग्रोथ येथे चांगल्या पद्धतीची होते। म्हणजे कांद्यावरती जे येणारे संभाव्य रोग असतात, म्हणजे मर हा जो रोग आहे तो आपल्याला येथे टाळता येईल। तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो कांद्याचं नियोजन आपण करा। सुरुवातीला पाणी चांगल्या पद्धतीचं देऊन घ्या, जेणेकरून कांदा आपला मरणार नाही, कारण स्प्रिंकलरच्या कमी पाण्यामुळे पण कांदा येथे मरतो। जमिनीमधील जी उष्णता आहे ती उष्णता कांद्यावरती येते आणि कांद्याची मुळी शॉक होते। कांद्याची मुळी शॉक झाल्यामुळे कांदा जागेवरती करपतो आणि याचा परिणाम कांद्यावरती दिसून येतो आणि कांद्याची मर होते। तर अशा पद्धतीमध्ये जमिनीची उष्णता एकदा आपण जास्त पाणी देऊन पहिले पाणी देऊन शांत करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया। धन्यवाद।